विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये घातांक हा घटक आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप तसेच 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आपण अभ्यासूया. चौकोनी कंस आहे, त्याच्यामध्ये एक वर्गमूळ आहे आणि वर्गमूळामध्ये 125 आहे आणि त्याचा 2/3 आहे, 2/3. आता ह्या वर्गमूळाचा जर वर्गमूळ काढून टाकायचं तर आपण त्याचा घात 1/2 लिहितो आणि हे घनमूळ दिलेलं जर काढून टाकायचं तर त्याचा घात काय करतो आपण 1/3 लिहितो. मग आपण काय करू, हे वर्गमूळ काढून टाकू. म्हणजे हे 125 त्याचा घात 1/2 आणि कंसाचा घात 2/3 आणि कंसाचा घात काय 2/3. आलं का लक्षात? कंसाचा घात 2/3. तर मग आपल्याला या ठिकाणी आता काय करू माहिती आहे का, हे 125चे अवयव पाडू. पडतेत का बघा, पडतेत. 5चा घन आहे, 5 दुनी 10, 2 उरले, 5 25, 5 25 आणि 5 1 5 म्हणजे 5चा 3रा घात, त्याचा 1/2 घात आणि हे त्याचा 2/3 घात म्हणजे एचा m वा घात आणि कंसाचा n वा घात म्हणजे एचा m गुणिले n. घाताचा घात असेल तर त्याचा गुणाकार होते. मग 5चा हे 3 गुणिले 1/2 गुणिले 2/3 गुणिले 2/3. मग इथं काय होईल, 5चा अंशाचा गुणाकार करा. 3चा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. 3 1 3. इथं तर हे 3 3 कटतंय पण गुणाकार करा. 3 1 3, 3 2 6, 6 छेदामध्ये 3 2 6. हे 6 6 कटलं, काय आलं 1. 5चा 1 वा घात पहिला घात म्हणजे उत्तर काय ते 5 येते. उत्तर काय ते 5. 5चा पहिला घात म्हणजे उत्तर 5 आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 5चा 2रा घात, कंसाचा 4था घात आणि चौकोनी कंसाचा 2रा घात. या ठिकाणी घाताचा घात म्हणलं की त्या ठिकाणी काय येते, गुणाकार येते. काय येते, गुणाकार. मग पहा, 5चा 2रा घात गुणिले 4था घात गुणिले 2रा घात छेदामध्ये 5चा 2रा कंसाचा 2रा म्हणजे गुणिले 2 आणि चौकोनी कंसाचा 2रा म्हणजे गुणिले 2. आता या ठिकाणी काय करा, 2 8 8 दुनी 16. 5चा कितवा घात आला, 16वा. छेदामध्ये 2 दुनी 4, 4 दुनी 8, 5चा 8वा घात. म्हणजे ह्याला आपण असंही लिहू शकतो, 5चा 16वा घात भागिले 5चा 8वा घात म्हणजे एचा 3रा घात भागिले एचा 2रा घात बरोबर एचा 3 - 2. म्हणजे भागाकार जर असेल, पाया समान आणि भागाकार असेल तर घाताची काय होती तर वजाबाकी होते. घाताची काय होते, वजाबाकी होते. मग आता इथं काय होईल, हे 5चा 16 - 8 म्हणजेच 5चा 8वा घात. 5 16मधून 8 गेले, 8 राहिले. 5चा 8वा घात काय आले, 5चा 8वा घात हे उत्तर येईल.
आलं का लक्षात? उत्तर काय असेल? 5चा 8वा घात हे उत्तर येते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे? 5चा x वजा y बरोबर 125 आणि 5चा x अधिक y बरोबर 3125. तर x बरोबर किती? तर अगोदर काय करू आपण? हे 125 म्हणजे 5चा घन आहे. 125 काय आहे? हे 5चा x वजा y बरोबर आपण ह्याला असं लिहू शकतो 5चा तिसरा घात. बरोबर आहे. मग ह्यालाच आपण असंही लिहू शकतो x वजा y बरोबर 3. x वजा y पाया समान आहे, काढून टाकला. x वजा y बरोबर 3. आता या ठिकाणी आपल्याला ह्या 3125चे अवयव पाडू. 5 भाग जाते, 5 × 30, 1 उरला, 12 झाले, 5 × 2 = 10, 2 उरले, 5 × 5 = 25. आता 5 भाग झाला, 5 × 1 = 5, 1 उरला, 5 × 2 = 10, 2 उरले, 25 झाले, 5 × 5 = 25. परत 5 भाग घातला, 5 × 2 = 10, 5 × 5 = 25, 5 × 5 = 25, 5 × 1 = 5, 1 2 3 4 5. हे 5चा काय आहे? 5वा घात आहे. मग हे 5चा x अधिक y बरोबर 5चा 5वा घात. पाया समान आहे. मग ह्याला असं लिहा तुम्ही x अधिक y बरोबर 5. हे घात घेतला. मग आता आपल्याला x ची किंमत काढा म्हणलं. इथं समीकरण तयार. ह्या दोघांची बेरीज करू. x वजा y बरोबर 3 आणि हे x अधिक y बरोबर 5. x मग आता या ठिकाणी काय होईल? ह्याची जर आपण बेरीज केली तर x धन आहे, हे x धन आहे, हे y ऋण आहे, हे धन आहे, हे निघून गेलं. मग हे 2x बरोबर 8. मग x बरोबर 8 भागिले 2 बेचोक 8. x ची काय किंमत येईल? 4 किंमत येते x ची. x ची किंमत काय येते? 4 येते. आलं का लक्षात? x ची किंमत काय येते? 4 येते. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न काय आहे? 9चा तिसरा गुणिले 4चा तिसरा गुणिले 6चा तिसरा छेदामध्ये 18चा तिसरा गुणिले 12चा तिसरा. आता या ठिकाणी ह्याचा पाया वेगवेगळा आहे पण घात सारखा आहे. तर आपण असं लिहू शकतो बघा, a चा तिसरा गुणिले b चा तिसरा गुणिले c चा तिसरा बरोबर काय होईल? a गुणिले b गुणिले c आणि कंसाचा तिसरा. a गुणिले b गुणिले c आणि कंसाचा तिसरा. घात समान असल्यामुळे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. मग इथे असं लिहू शकतो 9 गुणिले 4 गुणिले 6 कंसाचा तिसरा छेदामध्ये 18 गुणिले 12 कंसाचा तिसरा बरोबर. आता गुणाकार करा. 9 चोक 36, 36 गुणिले 6 म्हणजे 6चा घन येते. 6चा वर्ग 36, पुन्हा 6 गुणलं म्हणजे इथं काय येते? 216 येते. 6 6 36ला 6 3 6 18 आणि 3 21 म्हणजे हे 216चा तिसरा घात. आणि छेदामध्ये 18 गुणिले 12 करा. 18 2 36ला 6 हातचे 3 18 1 18 आणि 3 21 216चा तिसरा. आता 216चा तिसरा छेदामध्ये 216चा तिसरा तर काय होईल? हे 216 1 216 216 1 216 1चा तिसरा म्हणजेच उत्तर येतं 1. म्हणजेच उत्तर काय येतं ह्याचं? 1 एवढं उत्तर येतं. आलं का लक्षात? उत्तर काय येते? 1 हे उत्तर येते. पुढचं एक उदाहरण पाहू आपण. 0.0042 गुणिले 10चा ऋण तिसरा बरोबर किती? आता पहा, आता हे ऋण आहे, a चा m-वा घात, हे ऋण m-वा घात बरोबर a चा 1/a चा m-वा घात. आपण छेदात नेलो तर त्याचं धन होते. मग आपण ह्याला असं लिहू शकतो 0.0042 गुणिले 1/10चा तिसरा घात. 1/10चा तिसरा घात. मग हे 0.0042 तर 10चा तिसरा घात म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजेच 0.0042 छेदामध्ये 1000. आता ह्याचं उत्तर काय येईल? छेदामध्ये 1000.
मग आता हे 3 शून्य कटले, 3 अंक दशांश इकडे आला, 1 2 आणि हे 3 इथं आला दशांश आणखी. दशांश कुठं आला, 3 घरं आणखी माग आला. बरोबर आहे. मग हे 0.00000042 हे उत्तर येते. हे तुम्हाला मी करून दाखवलं. आता सूत्रात पाहिलं तर तुम्हाला पहिल्या ह्याचं काय येईल, ऋण तिसरा घात आहे 0.0042 गुणिले 10चा ऋण तिसरा घात. हे ऋण तिसरा घात म्हणले की आणखी 3 घरं हे काय होईल, दशांश इकडं सरकेल. म्हणजे 0.00000042 अशा पद्धतीने येतं. आणि हेच जर तुम्हाला असंच उदाहरण आता पहा, 0.0042 10चा जर तिसरा घात असला, हे ऋण असला की काय होतं, डावीकडे सरकतं, धन असला की उजवीकडे. मग हे 3 अंक दशांश इकडे येते, 0 म्हणजे काय येते 4.2 एवढंच उत्तर येते. फक्त उत्तर काय येते, 4.2 एवढंच उत्तर येतं. आलं का लक्षात. ऋण आणि धन जर असेल तर त्याच्यातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. ऋण असेल तर दशांश चिन्ह काय होतं, डावीकडे सरकतं, तेवढे अंक तेवढे घात, आणि धन असेल तर उजवीकडे सरकतं. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी, 0.00012345 1 2 3 4 5 2 7 10चा x घात बरोबर 2.7. आताच आपण पाहिलं होतो. आता हा दशांश चिन्ह कोणीकडे सर्कल आहे, हे इथला दशांश चिन्ह इथं आलाय. किती घरं सर्कल आहे, 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं काय येणार, हे 10चा 6वा घात येते. 10चा 6वा घात म्हणजे 5 0.00000027 गुणिले 10चा 6वा घात म्हणजे 2.7. म्हणजे उत्तर आपल्याला काय म्हणले तर एक्सची किंमत काढा, एक्स बरोबर 6 उत्तर येते. हे 10चा 6वा घात बरोबर 10चा x घात म्हणजेच एक्स बरोबर 6. काय आलं, 6 येते एक्स बरोबर. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा प्रश्न काय म्हणते, 42.391 गुणिले 10चा 4था घात. आता पहा, हा घात धन आहे, ऋण आहे का नाही, तर हा दशांश इकडे येते. किती, 4 अंक. किंवा ह्याला करून पहा, हे 42.391 गुणिले 10चा 4था घात म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 10 गुणिले 10 म्हणजे काय झालं, हे 42.391 गुणिले 10,000 झालं हे. मग आता हे 42,391, त्याच्या पुढे हे 4 शून्य, 3 अंक सोडून दशांश द्या इथं, म्हणजे हे 42,391 4,23,910 उत्तर येते. 4था घात म्हणजे काय झाला, हा पहा काय झाला, 42.391 गुणिले 10चा 4था घात. हे 4था घात आहे म्हणजे हे 4 अंक पुढं जाईल, इथं येईल. इथं 3च अंक आहेत, 1 कमी पडला म्हणजे 0, म्हणजे हे 42,391 4,23,910 हे उत्तर येते. आलं का लक्षात. सोप्या पद्धतीनं जर ऋण असेल तर मागं येते, धन असल्यामुळं पुढं गेला. आलं का लक्षात. धन असल्यामुळं तो काय झाला, पुढं गेला. आता या ठिकाणी काय आहे, घनमुळामध्ये 64चा ऋण 4था घात आहे. 64चा ऋण 4था घात आहे. आता पहा, आपण सर्वप्रथम हे 64 त्याचा ऋण 4था, मग हे घनमूळ आपण काढून टाकू. घनमूळ काढलं तर काय येते, 1/3 गुणिले 1/3 गुणिले काय येते 1/3. मग आता आपल्याला थोडंसं भाग घालण्यासाठी आपण काय करू, हे 64चे अवयव पाडू. 4 × 1 = 4, 2 उरले, 4 × 24
4 चोक 16, 4 एक 4, 4चा घन आहे हा, 4चा काय घन आहे, मग 4चा तिसरा घात बरोबर आहे, आणि त्याचा ऋण 4, 4 एक 4 छेदामध्ये 3, म्हणजे हा काय झाला 4चा तिसरा घात गुणिले, घाताचा घात म्हणजे गुणिले ऋण 4/3, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे, हे 3 3 कटला, म्हणजेच काय आला हा 4चा ऋण 4था घात आला, 4चा ऋण 4था किंवा 1/4चा 4था घात, किंवा 1/4चा 4था घात, ह्या ऋणाचं धन केलं, ह्या दोन्हीपैकी आपल्याला उत्तर एक पर्यायामध्ये असतं. आलं का लक्षात? दोन्हीपैकी आपल्याला एक उत्तर पर्यायामध्ये असतं म्हणजे असतंच. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे, वर्गमुळामध्ये 128 आणि त्याचा ऋण 4/7 घात आहे. वर्गमुळामध्ये 128 आणि त्याचा काय आहे ऋण 4/7. आपण हे काय करू, वर्गमूळ काढून टाकू, म्हणजे काय येईल ह्याचं 1/2, म्हणजे हे 128चा 1/2 आणि त्याचा ऋण 4/7, त्याचा काय येईल ऋण 4/7. मग आपण असं करूत का, आता आहे 128चे आपण अवयव काय पडतात बघूता, 2चा घात येईल का, बेसकम 12 येते, 64 म्हणजे येते, हे 2×6 2×2 4, 2 न 32ला भागलं 16, 2 न 16ला भागलं 8, 2 न 8ला भागलं 4, 2 न 4ला भागलं 2, 2 न 2ला भागलं 1, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे या ठिकाणी हे 2चा 7वा घात उरलेला आहे. काय उरलेला आहे 2चा 7वा घात, म्हणजे हे 2चा 7वा घात, त्याचा 1/2 घात, आणि त्याचा आपण असं बी लिहू शकतो ऋण 4/7 घात. घाताचा घात म्हणजे गुणाकार, म्हणजे आता हे 2चा 7वा गुणिले 1/2 गुणिले ऋण 4/7, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे, हे 7 कटलं, हे 7 कटलं, 2 एक 2, 2 दोन्ही 4, म्हणजे काय राहिलं 2चा ऋण 2 घात, म्हणजेच आपण 1/2चा 2 घात, म्हणजेच आपण त्याला काय लिहू शकतो 1/2चा 2 घात, किंवा त्याला 1/2चा 2 घात म्हणजेच 1/4, असं हे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. पुढचा प्रश्न असाच आहे तो, वर्गमुळामध्ये 81 गुणिले चौकोनी कंस, त्याच्यात गोल कंस 256, त्याचा 2 घात आणि चौकोनी कंसाचा 1/8 घात. आता इथं काय करू, वर्गमुळामध्ये 81 आहे, हे वर्गमूळ आपण काढून टाकून इथं 1/2 घेऊ, हे 81चा 1/2 गुणिले या 256चे अवयव पडतात का बघा 2 न, 2 एक 2, 2 दोन्ही 4, 2 8 16 येतात ना. आता ह्याचं 64 येते, ह्याचं काय येतं इथं 64 येतं, ह्याचं काय येतं इथं 32 येतं, ह्याचं काय येतं इथं 16 येते, 2 न भागलं 8 येते, 2 न भागलं 4 येते, 2 न भागलं 2 येते, 2 न भागलं 1, 1 2 3 4 5 6 7 8, 2चा 8वा घात येते इथं, गुणिले हे 2चा 8वा घात, त्याचा 2 घात, आणि हे कंसाचा 1/8 घात, बरोबर आहे. आता इथं आपण 81चे अवयव पाडू, हे 81चे अवयव पाडू आपण. 3 न जर भाग घातला 27, 3 न भाग घातलं 9, परत 3 न भाग घातलं 3, परत 3 न भाग घातलं 1, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, त्रिक 81, म्हणजे 3चा 4था घात गुणिले त्याचा 1/2 गुणिले, आता इथं काय येईल, हे 2चा 8वा गुणिले 2 गुणिले 1/8 गुणिले 1/8. आता हा 8 कटला, हा 8 कटला, 2 एक 2, 2 दोन्ही 4, म्हणजे 3चा 2 घात गुणिले 2चा 2 घात गुणिले 2चा 2 घात,
मग आता या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, 3 गुणिले 2 आणि ह्याचा दुसरा घात म्हणजे 3 दुनी 6, 6चा दुसरा घात म्हणजे 36 हे उत्तर येते. उत्तर काय ते 36 हे उत्तर येतंय. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, 4चा 3p वजा 3 बरोबर 4096. तर p बरोबर किती? आता 4096 आपण काय करू, पाया समान करण्यासाठी पाया समान करू. म्हणजे ह्याला 4096ला 4 भाग जाते का बघू, कारण की इथं पाया 4 आहे म्हणून 4 पाया घेण्याचा प्रयत्न करू. 4 1 4 0, 4 2 8, 1 उरला, 4 चौक 16, 4 2 8, 2 उरले, 4 पंचे 20, 2 उरले, 4 सक 24, परत 4 सक 24, 1 उरला, 4 चौक 16 येतोय. 4चा घन आला 64, 4 1 4, 2 उरले, 4 सक 24, परत 4 चौक 16, 4 1 4, 1 2 3 4 5 6. तर इथं पहा, 4चा 3p वजा 3 बरोबर 4चा 1 2 3 4 5 6, 6वा घात. पाया समान आहे मग इथं काय येईल, 3p वजा 3 बरोबर 6. आलं का लक्षात? 3p वजा 3 बरोबर 6. मग आता 3p बरोबर 6 हे 3 इथं ऋण होतं, बरोबरच्या पुढे जाऊन धन झालं, किंवा वजा होतं, बरोबरच्या पुढे जाऊन अधिक झालं. 3p बरोबर 9, p बरोबर हे 9, 3 इथं गुणिले होतं, इकडे जाऊन भागिले झालं, 3 1 3, 3 3 9, p बरोबर 3 ही किंमत येईल. काय येईल उत्तर? p बरोबर 3 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लवकरच आपल्याला बुद्धिमत्तेची तासिका घ्यायची आहे सर्वांनी. त्या पण तासिकेला उपस्थित राहत चला. सकाळी 6 ते 7 या वेळेत आपण बुद्धिमत्तेची तासिका घेऊ. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी, 6चा x अधिक 2 बरोबर 1296. आता हे 1296 ह्याचा पाया 6 आहे. ह्याचा पाया 6 करण्यासाठी आपण काय करू, आता पाया समान करू. आता पाया समान करण्यासाठी ह्याला भाग 6 भाग जाते का बघा. 6 दुनी 12, 6 1 6, 3 उरले 36 झाले, 6 6 36 जाते. 6चा घन आला इथं 216. 6 भाग घातलं तर 6 3 18, 3 उरले, 6 6 36, 6 भाग घाला, 6 6 36, 6 1 6, म्हणजे हा 6चा चौथा घात आहे. कितवा घात आहे? 6चा चौथा. 6चा x अधिक दुसरा घात बरोबर 6चा चौथा घात. पाया समान झाला, घात पाया निघून गेला, मग x अधिक 2 बरोबर 4. मग x बरोबर 4 हे अधिक होतं इकडं, हे इकडं जाऊन उणे झालं, मग x बरोबर 4 मधून 2 गेले, 2 राहिले. x बरोबर 4 मधून 2 गेले, किती राहिले? 2 राहिले. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 125चा 1/3 अधिक 729चा 1/3 अधिक 64चा 1/2 अधिक 81चा 1/4 छेदामध्ये 625चा 1/4 बरोबर किती? बरोबर किती? पहा, हे 1/3 म्हणजे घन आहे, हे 1/3 म्हणजे घनमूळ आहे, हे घन वर्गमूळ आहे, हे काय आहे त्याचा म्हणजे चौथा घात घनमुळाच्या पुढचा आहे. तर ऋण चौथा घात येते ते. आता हे 125 कशाचा घन आहे हो? हे 5चा घन आहे. मग ह्याला आपण असं लिहू शकतो, 5चा तिसरा घात कंसाचा 1/3 घात अधिक 729 कशाचा घन आहे? 9चा. मग 9चा तिसरा घात कंसाचा 1/3 घात अधिक 64 कशाचा वर्ग आहे? तो वर्गमूळ दिले, 1/2 म्हणजे वर्गमूळ, 8चा वर्ग आहे, हे 8चा दुसरा घात कंसाचा 1/2 घात. आता हे 81
81 3चा चौथा घात आहे बरं का हे 81 पहा 3 3 दोन्ही 6 2 उरले 21 झाले 3 सत्ते 21 3 9 27 3 त्रिक 9 3 एक 3 1 2 3 4 हे 3चा चौथा घात कंसाचा 1/4 घात छेदामध्ये. आता हे जे 625 आहे हे 5चा 25चा वर्ग आहे मग 5चा कितवा घात आहे पहा हे 625 5 जर भाग घातलं 5 एक 5 1 उरला 5 दुनी 10 2 उरले 5 5 25 चौथा घात येते हे 5 दुनी 10 5 5 25 5 1 25 5 1 5 म्हणजे ह्या 5चा चौथा घात आहे आणि त्याचा 1/4 घात. आलं लक्षात आलं का इथपर्यंत. आता 5चा तिसरा घाताचा घात म्हणजे गुणिले 1/3 अधिक 9चा तिसरा गुणिले 1/3 अधिक 8चा दुसरा गुणिले 1/2 अधिक 3चा चौथा गुणिले 1/4 आणि छेदामध्ये 5चा चौथा गुणिले 1/4. आता हे 3 एक 3 3 एक 3 हे 3 कटला हे 3 कटला हे 2 बे 1 बे 4 एक 4 4 एक 4 4 एक 4. तर इथं काय राहिलं 5 अधिक इथं काय राहिलं 9 अधिक इथं काय राहिलं 8 अधिक इथं काय राहिलं 3 आणि छेद काय राहिला ह्याचा सगळ्याचा 5. छेद काय राहिला 5. बेरीज करा 9 5 14 14 आणि 8 22 22 आणि 3 किती आलं 25. छेदामध्ये 5 5 एक 5 5 5 25. उत्तर काय आलं तर उत्तर येते 5 एवढं उत्तर येते. उत्तर काय येते दादा 5 हे उत्तर येतं य. आलं का लक्षात. उत्तर काय येते 5 हे उत्तर येतं य. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 4 कंसाचा 0वा घात आणि त्याचा दुसरा घात बरोबर किती. बरोबर किती. आता पहा येचा 0वा घात बरोबर 1 मग या 4चा 0वा घात म्हणजे काय येते 1 आणि ह्याचा हे वर्ग म्हणजेच उत्तर काय येते 1 येते. म्हणजेच उत्तर काय येते 1 येते. किंवा तुम्ही असं जरी केलात हे 4चा 0वा घात घाताचा घात म्हणजे गुणाकार म्हणजे 4चा काय झाला 0वा घात म्हणजे 0 गुणिले 2 म्हणजे 0 मग 4चा 0वा घात म्हणजे 1 असंही केलं तरी तेच उत्तर येते तुम्हाला. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पहा इथं काय झालेलं आहे आपण 36चा दुसरा घात चौकोनी कंसाचा तिसरा घात 6चा 1वा घात गोल कंसाचा चौथा घात. पहा इकडं चौकोनी कंसात गोल कंस त्याच्यामध्ये 36 36चा दुसरा घात आणि चौकोनी कंसाचा तिसरा घात बरोबर 6चा 1वा घात कंसाचा चौथा घात. ह्याचा पाया 6 आहे ह्याचा पाया 36 आहे म्हणजे हे 36 म्हणजे काय हो 6चा दुसरा घात आहे बरोबर आहे. मग आपण काय करू हे 6चा दुसरा घात कंसाचा दुसरा घात चौकोनी कंसाचा तिसरा घात बरोबर 6चा 1वा घात आणि गोल कंसाचा चौथा घात. आपण हे 6च का घेतलं कारण इथं 6 असल्यामुळे इथं 6 घेतलं पाया समान करण्यासाठी. मग आता 6चा घाताचा घात म्हणजे गुणाकार हे दुसरा घात गुणिले दुसरा घात गुणिले तिसरा घात बरोबर 6चा x गुणिले चौथा घात बरोबर आहे. पाया समान झाला मग काढून टाका. मग हे 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 4x. मग x बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 ते 4 इकडे येऊन काय झालं दादा भागिले झालं. ते 4 इकडे येऊन काय झालं भागिले झालं. बे 1 बे बे दोन्ही 4 बे 1 बे बे दोन्ही 4 बे 1 बे बे 1 बे. काय आलं x बरोबर इथं 3 राहिलं फक्त. काय आलं x ची किंमत काय आली 3 आली. आलं का लक्षात. आपल्याला x ची किंमत काढायला सांगितलं होतं x ची किंमत आली 3. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 16चा दुसरा घात गुणिले 8चा दुसरा घात छेदामध्ये
4चा दुसरा गुणिले 2चा चौथा बरोबर 8चा x वा घात. तर x बरोबर किती? तर x बरोबर किती? तर आपण ह्याला असं करा की 16चा दुसरा म्हणजे 16 गुणिले 16 गुणिले 8चा दुसरा म्हणजे 8 गुणिले 8 छेदामध्ये 4चा दुसरा म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 2चा चौथा म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळेस. हे 4 एक 4 काय येईल इथं? 4 एक 4 4 चौक 16 4 एक 4 4 चौक 16 बेदुनी 4 बे एक बे हे 2 कटले हे 2 कटले हे बे एक बे बेदुनी 4 बे एक बे एक बे काय आलं? 8 गुणिले 8 म्हणजेच 8चा दुसरा घात. मग हे 8चा दुसरा घात बरोबर 8चा x वा घात म्हणजेच 2 बरोबर x म्हणजेच x बरोबर 2 म्हणजेच x बरोबर 2 असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. आलं का लक्षात? आता तुम्हाला मी सांगतो, इकडे लक्ष द्या. आता आपल्याला इथं काय केले? 8चा x वा घात विचारले. मग आपण जर इथं या 16ची जर फोड केली 8 गुणिले 2 जर केलं तर 8 गुणिले 2 जर केलं आपण तर काय येतंय? 8 गुणिले 2 इकडे बघा 16चा दुसरा घात गुणिले 8चा दुसरा घात छेदामध्ये 4चा दुसरा घात गुणिले 2चा चौथा घात. मग ह्याला आपण जर असं लिहिलं कसं? 4 गुणिले 4 आणि त्याचा दुसरा घात गुणिले 8चा दुसरा घात बरोबर आहे. छेदामध्ये 4चा दुसरा घात 2चा चौथा घात. मग आता आपल्याला हे भाग जाण्यासाठी ह्याला आपण असं करू शकतो का? हे कंस निघून गेला 4चा दुसरा घात गुणिले 4चा दुसरा घात गुणिले 8चा दुसरा घात छेदामध्ये हे 4चा दुसरा घात गुणिले 2चा चौथा घात. हे 4चा दुसरा घात 4चा दुसरा घात कटला. मग आता इथे ह्याला असं करू शकतो आपण, या 4ला 2 गुणिले 2 कंसाचा दुसरा घात गुणिले 8चा दुसरा घात छेदामध्ये 2चा चौथा घात. मग ह्याला आपण असं लिहू शकतो 2चा दुसरा घात गुणिले 2चा दुसरा घात गुणिले 8चा दुसरा घात छेदामध्ये 2चा चौथा घात. मग आता इथं गुणाकार आहे, ह्याचा घात बेरीज करा, 2चा चौथा घात होते हे, म्हणजे हे 2चा चौथा घात गुणिले 8चा दुसरा घात छेदामध्ये 2चा चौथा हे कटला 8चा दुसरा घात बरोबर 8चा x वा घात म्हणजेच x बरोबर 2 हे उत्तर येते. काय येते? x बरोबर 2 हे उत्तर येते. एक अशा पद्धतीने करा किंवा वरच्या डायरेक्ट ठेव का ह्या वरच्या पद्धतीने करून टाका, सगळ्यात सोपं, डोक्याला ताणच राहणार नाही आपल्या, हे की नाही? बरोबर आहे का? पुढचा प्रश्न काय पहा, 256 बरोबर 16चा x वा घात. तर x बरोबर किती? तर आता आपल्याला ह्याचा पाया 6 आहे, ह्याचा पाया इथं ह्याचा घात काहीच नाही म्हणजे 1 असतो. पाया किती आहे? 256. मग आपण काय करू? सर्वप्रथम पाया समान करू. पाया काय करू? समान करू. आता या 256 कशाचा? 16चा वर्ग आहे, 16 भागलं तर 16 येते, 16 एक 16 म्हणजे इथं आपण काय करू? हे 16चा वर्ग बरोबर 16चा x वा घात. पाया समान झाला, निघून गेला पाया, म्हणजे 2 बरोबर x. म्हणजे आपल्याला इथं काय म्हणले? x ची किंमत काढा म्हणले, तर x बरोबर 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? x बरोबर 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 25चा वर्ग गुणिले 25चा घन एक रिकामी चौकट आहे, त्याच्या पुढं काय केले? 5चा वर्ग गुणिले 5चा घन गुणिले 5चा 5वा घात. चौकटीत योग्य चिन्ह लिहा. पेक्षा मोठं पेक्षा लहान बरोबर
तर आता काय करू आपण, हे 25चा वर्ग आहे म्हणजे काय करू, ह्याला इथं 5 असल्यामुळे ह्याचा पाया समान करून घेऊ. हे 5चा वर्ग 25 आणि त्याचा दुसरा घात गुणिले 25 म्हणजे 5चा वर्ग आणि त्याचा तिसरा घात बरोबर हे रिकामी चौकट. मग इथं काय होईल, हे ह्याचा पाया सगळ्याचा समान आहे, गुणाकार आहे. मग काय होईल, घाताची बेरीज होईल. हे 2 अधिक 3 अधिक 5. इथं काय होईल, घाताचा घात आहे म्हणजे गुणाकार, बेदुनी 4, हे 5चा चौथा गुणिले 5चा 6वा रिकामी चौकट 5चा 5 आणि 3 8 आणि 2 10वा घात. इथं काय येईल, 5चा गुणाकार आहे, पाया समान आहे, समान असलेला पाया घेतला, घाताची बेरीज 6 आणि 4 10 रिकामी चौकट 5चा 10वा घात. आता इथंही 5चा 10वा घात आहे, इथंही 5चा 10वा घात आहे. मग चिन्ह कोणतं येईल हो, तर हे बरोबरचं चिन्ह येईल. इथं चिन्ह कोणतं येईल, बरोबरचं चिन्ह येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं का लक्षात. आपण काय केलं, सर्वप्रथम इथं 5 आहे, मग ह्याचाही घात आपण 5 होतोय का, म्हणजे पाया समान होतोय का हे पाहिला. होतोय समान, पाया समान करून घेतला आपण. ह्याचा पाया 5 केला, 25 म्हणजे 5चा वर्ग आहे. इथं 25 म्हणजे 5चा वर्ग, 5चा वर्ग म्हणजे 5चा दुसरा घात, त्याचा दुसरा घात म्हणजे 5चा हा चौथा घात आला. इथं 5चा वर्ग म्हणजे 5चा दुसरा घात आणि त्याचा तिसरा म्हणजे 5चा हे 6वा घात आला. आणि इथं पाया समान आहे, घाताची बेरीज होईल. 5 आणि 3 8 आणि 2 10, हे 5चा 10वा घात. मग इथंही पाया समान आहे, घाताची बेरीज 6 आणि 4 10, 5चा 10वा घात, 5चा 10वा घात. बरोबर आलं. पर्याय क्रमांक 3 बरोबरचं चिन्ह येईल त्या ठिकाणी. आलं का लक्षात. पुढं आता या ठिकाणी काय केले, 4चा 5वा घात गुणिले 4चा तिसरा घात आणि कंसाचा 1वा घात बरोबर 256. आता या ठिकाणी पाया 4 आहे आणि इथं 256 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर पाया समान करावं लागेल आपल्याला अगोदर, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. बरोबर आहे. पाया समान करा. या 256 16चा वर्ग आहे, 4नं भाग जातो, 4नं 4चा कितवा घात येते पाहू आता आपण. 4 सक 24, 1 उरला, 4 चूक 16, परत 4नं 64 आलं, 4चा घन आहे 64, 4 1 4, 1 2 उरले, 4 सक 24 16, परत 4नं 4 चूक 16, 4 1 4 म्हणजे 4चा हा चौथा घात आहे. मग आपण काय करू, आता इथं पाया समान आहे, गुणाकार आहे, म्हणजे ह्याची काय होईल, बेरीज होईल. 4चा 5वा घात अधिक कंसामध्ये ऋण तिसरा घात कंसाचा 1वा घात बरोबर 4चा 256 म्हणजे 4चा चौथा घात. आता सोडवा. हे अधिक वजा वजा म्हणजे इथं काय येईल, हे 4चा दुसरा घात कंसाचा तिसरा घात बरोबर 4चा इथं 1वा घात आहे, हे 1वा घात बरोबर 4चा चौथा घात. मग आता इथं काय येईल, घाताचा घात गुणाकार करा, 4चा 2 घात आणि इथं 4चा चौथा घात. पाया समान आहे, निघून गेला. मग 2x बरोबर 4, x बरोबर 4, हे 2 इकडे जाऊन भागिले झालं, बेदुनी 4, x बरोबर 2. x बरोबर काय 2 हे उत्तर येईल. x बरोबर काय येईल, 2 येईल. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, एक्सचा 1/3 बरोबर 3, तर एक्सचा 1/3चा चौथा बरोबर किती पहा. हे एक्सचा 1/3 ची किंमत किती आहे, 3 आहे. तर आपल्याला एक्सचा 1/3च्या चौथा घात 2 अचूक पर्याय निवडा म्हणले. काय म्हणले, 2 अचूक पर्याय निवडा. मग इथं काय करू, ह्याची किंमत 3 आहे ना, मग इथं 3 ठेवू. हे 3चा चौथा घात, 3चा चौथा घात. या पूर्ण ह्याची किंमत किती आहे, 3 आहे. मग इथं ठेवलं 3, त्याचा चौथा घात. आता 3चा चौथा घात म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, किंवा 81 हा 9चा वर्ग आहे.
मग आता दोन पर्याय कोणते येतील? पर्याय क्रमांक 2 हे 9चा वर्ग आणि 81, हे दोन्ही बी उत्तर येतील. 9चा वर्ग व 81 हे दोन पर्याय येतात. काय येतात? हे दोन पर्याय येतात, 9चा वर्ग आणि 81. आलं का लक्षात? काय अवघड, किती सोपं आहे, तोंडी उत्तर येतं ह्याचं. आता या पूर्ण ह्याची किंमतच 3 दिली, मग इथं 3 ठेवला, त्याचा चौथा घात, 3चा चौथा घात म्हणजे 81 किंवा 9चा वर्ग. 81 काय 9चा वर्ग आहे किंवा 3चा चौथा घात बी येतो. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 6,25,000 बरोबर 0.5 त्याचा चौथा घात गुणिले एक्सचा हे 10चा एक्सवा घात. तर एक्स बरोबर किती? आता आपल्याला इथं काय करावं लागेल माहिती आहे का? या 625 घात इथं ह्याचं पाया 6,25,000 आहे, इथं 5 आहे, दशांश चिन्ह नाही असं समजा. मग 5 आणण्यासाठी आपण 5 भाग घालू. 5 एक 5, 1 उरला 12, 5 दुनी 10, 2 उरले 5 5 25, हे 5चा घन आहे पहा. हे 5 भाग घातलं 25 येते, इथं 5 भाग घातलं 5 येते, 5 भाग घातले 1 5 5 25, 25 5 1,600, 1,600 5 625 म्हणजे 5चा चौथा घात 625 आहे गुणिले हे 10, 3 शून्य पुढचे म्हणजे 10चा तिसरा घात. बरोबर आहे? मग आता बरोबर 0.5 त्याचा चौथा घात आणि 10चा एक्सवा घात. मग आता या ठिकाणी आपल्याला एक्स बरोबर किंमत काढायची. एक्सची काय करायची? आपल्याला किंमत काढायची. मग आता आपण इथं ह्याला 5चा चौथा घात आहे आणि 10चा तिसरा घात आहे. मग इथं हे 5चा 0.5 आहे, इथं काय हे 0.5 आहे. आता पहा 5चा चौथा घात गुणिले 10चा तिसरा आणि इथं 0.5 आहे. आता एक लक्षात घ्या, 5चा चौथा घात गुणिले 1,000, मग हे 0.0 आले म्हणजे हे पुढं जायचं मागं आले, पुढं जायचं काय झालंय, हे मागं आले. मग आता इथं 0.5 आले म्हणजे हे 3 न मागं आलं आणि पुन्हा आणखी 1 दशांश आल्यामुळे 1 4, म्हणजे इथं काय होणार, हे 5चा चौथा घात 5चा चौथा घात 10चा एक्सवा घात म्हणजे 10चा 7वा घात बरोबर 10चा एक्सवा घात येणार. एक्स बरोबर काय होणार 7. पहा कसं, हे तिसरा घात होता आणि हे इथं दशांशात आले म्हणजे हे पुन्हा 3 न मागं आलं आणि दशांशात आला, आणखी 1 4 झालं. मग 4 आणि हे 3 किती झाले 7, 10चा 7वा घात. हे 5चा चौथा घात 5चा चौथा घात निघून गेला, मग 10चा 7वा घात बरोबर 10चा एक्स बरोबर 7 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? दशांश माग आले ना पुन्हा. ऋण 9चा चौथा घात भागिले ऋण 9चा 7वा घात बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडा. पहा हे ऋण 9चा चौथा घात भागिले ऋण 9चा 7वा घात. सगळ्यात सोपं, हे ऋण 9 गुणिले ऋण 9 गुणिले ऋण 9 गुणिले ऋण 9, हे चौथा घात, हे 7वा 9 2 3 4 5 6 7, हे 1 कटला, 2 कटले, 3 कटले, 4 कटले. 1 छेदामध्ये ऋण 9चा तिसरा घात, ऋण 9चा तिसरा घात, 1 छेदामध्ये ऋण 9चा तिसरा घात. तर या ठिकाणी आपल्याला काय पहा, इथं काय झालेलं आहे, हे धन होतं म्हणजे हे धन म्हणण्यापेक्षा हे पूर्ण होतं, तर इथं दशांशात आले. मग हे 3 घात पुढं होतं तर मागं आलं म्हणजे 10चा चौथा घात. बरोबर आहे? इकडे बघा, हे 10चा तिसरा घात म्हणजे 1,000. आता हे 5 गुणिले 10चा, हे 5 गुणिले 10चा तिसरा घात म्हणजे 1,000.
आता आपण जर ह्याला 5 गुणिले ह्याला जर भागिले जर 10,000 केलं तर हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, हा शून्य कटला, दशांश इथं आला. म्हणजे हे 3 गेले आणि माग 4 घर सरकले. म्हणजे हे 5,000 त्याला मागं आणखी आणले म्हणजे 4, म्हणजे एकूण किती झाले 7, म्हणजे 10चा 7वा घात. मग 10चा x वा घात म्हणजे x बरोबर किती आलं 7 हे उत्तर येईल. x ची किंमत काय येईल 7 येईल. आलं लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय म्हणतंय, ऋण 9चा चौथा घात भागिले, आपण सरळ असं लिहा, ऋण 9चा 7वा घात बरोबर हे ऋण 9 गुणिले ऋण 9 गुणिले ऋण 9 गुणिले ऋण 9 4 वेळेस आणि छेदामध्ये 7 वेळेस 1 2 3 4 5 6 7. हो काही 1 कटला, 2 कटला, 3 कटला, 4 कटला, काय राहिलं 1 छेदामध्ये 1 2 3 ऋण 9चा तिसरा घात. किंवा 2 पर्याय चुकले म्हणले, किंवा ह्याला आपण काय करू अंशामध्ये घेऊन जाऊ. ऋण 9 हे धन आहे, अंशात गेल्यावर ऋण होईल म्हणजे ऋण 9चा ऋण तिसरा घात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे 2 उत्तर येतील. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. चला या ठिकाणी थांबू. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेची तासिका आपल्याला सकाळी 6 ते 7 या वेळेत सुरुवात करायची आहे. त्या तासिकेला आपण सर्वांनी उपस्थित राहा. चला बरेच जण या चॅनलला नवीन आहेत, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.